पण एक पत्र असं आहे की त्या पत्रामध्ये असं सांगतात की शिवाजी महाराजांचा एक माणूस आहे रावजी सोमनाथ पंडित, तर ते आता काही जहाजे घेऊन व्यापार करून आलेले आणि त्यांचं परत जहाज जाणार आहे मोखो, कोंगो, इराण, पर्शिया, मस्कत इथपर्यंत ती जहाजं जाणार आहेत आणि ते आता व्यापारामध्ये फार मोठे होत चाललेले आहेत. कारकीर्द 14 वर्षाची आहे तुळाजी आंग्रेंची. तुळाजी आंग्रेंना या सगळ्यांनी हायड्रा म्हणून संबोधले. हायड्रा म्हणजे काय आहे की चीनचा कसा ड्रॅगन आहे, आग ओकतो, तसा हा हायड्रा नावाचा प्राणी आहे, तो समुद्रात राहतो आणि तो जहाजं बुडवतो आणि ती उपमा या तुळाजी आंग्रेंना दिली. वा, हा आमचे जहाजं बुडवतो, हा हायड्रा आहे. संताजीचे घोडे पण मोगलांना दिसायचे आणि ते सातवायचे त्यांना. तसंच हे तुळाजी आणि संभाजी आंग्रे देखील समुद्रामध्ये दिसायचे त्यांना, कारण इतके त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट्स, आंग्रे द पायरेट्स, इतके त्या विजयदुर्गच्या लढाईचे इतके स्केचेस त्यांनी करून ठेवले. या लढाईचे ड्रॉइंग्स, पेंटिंग्स मोठ्या प्रमाणावरती केले आणि त्या 40 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. म्हणजे सगळ्या युरोपियनांनी त्यांना, कान्होजी आंग्रेंना समुद्रावरचा शिवाजी असंच म्हणून गौरवलेलं आहे. आत्ता आपण गोवा पाहतो, 2 जिल्हे, 11-12 तालुके, पण त्यातल्या 11-12 तालुक्यांपैकी 9 तालुके महाराजांनीच ताब्यात कधीच घेतलेले. साष्टी आणि बारदेश प्रांत संभाजी महाराजांनी 1683ला घेतला. म्हणजे ओल्ड गोवा एवढाच काय तो भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. बाकी सगळा भाग, म्हणजे आज आपण गोवा म्हटलं की पोर्तुगीज खरं म्हटलं जातं, पण तसं नाही आहे. सगळा भाग म्हणजे अगदी अलिबाग पासूनचा खाली कारवारपर्यंतचा समुद्र किनारा, याच्यावरती मराठ्यांची सत्ता होती. जी काय आरमाराची आपली परंपरा होती, ती सगळी परंपरा या सगळ्या आपल्या आपल्यामधल्याच हेवे दाव्यांमुळं, भांडणामुळं ती सगळी संपुष्टात आली. भारतीय आरमाराचे जनक म्हणजे छत्रपती शिवराय. आरमार हे एक स्वतंत्र राज्यांगच, ज्याचा आरमार त्याचा समुद्र असं वर्णन सुद्धा रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रात वाचायला मिळतं. मंडळी, शिवरायांनी स्वराज्य जे उभं केलं ते मावळ्यांच्या पराक्रमाच्या जोरावर, गडकोटाच्या आणि सह्याद्रीच्या आधारावर आणि त्याचबरोबर आरमाराच्या उभारणीवर सुद्धा. आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अनुषंगानं. अर्थातच शिवरायांचे अज्ञात पैलू या आपल्या मालिकेतलं हे दुसरं पुष्प, आणि ते पुष्प गुंफण्यासाठी आज बुक विश्वच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत युवा इतिहास अभ्यासक अनिकेत यादव. अनिकेत, या चर्चासत्रामध्ये मी मनापासून आपलं स्वागत करतो. आणि मंडळी, मला अनिकेत यादव यांचा अगदी थोडक्यात परिचय आपल्याला सांगायला आवडेल. भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांची एक फार मोठी परंपरा आहे आणि आजच्या काळामध्ये अनेक युवा अभ्यासक या इतिहासाच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करत असतात. त्यांचा एक वेगळा प्रवाह आहे. त्यामध्ये अनिकेत यादव यांचं नाव आपल्याला प्रामुख्याने घ्यावं लागतं. ते उत्तम लेखक आहेत, ते वक्ते आहेत. महाराष्ट्रभर त्यांची व्याख्यानं होत असतात. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित होत असतात. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांच्यासोबत फोर्ट्स अँड पॅलेसेस इन इंडिया या नावाचं पुस्तक अनिकेत यादव यांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर 4000हून अधिक क्रांतिकारकांचा एक दस्तऐवज त्यांनी प्रकाशित केला, ज्याचं शीर्षक होतं आझादी के दिवाने. आझादी के दिवाने या ग्रंथाचं सहलेखन दुर्ग महर्षी प्रमोद मांडे सरांसोबत त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं एक संशोधनात्मक एक अमूल्य असं काम म्हणजे श्री शिवछत्रपतींची आरमारी मोहीम बसरूर हे त्यांचं संशोधनात्मक मौलिक काम त्यांच्या नावावर जमा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत आरमार या विषयाच्या अनुषंगानं. आणि अनिकेत, पहिलाच प्रश्न मला आपल्याला विचारायला आवडेल की शिवरायांना भारतीय आरमाराचं, मराठा आरमाराचे जनक असं संबोधलं जातं, तर मुळामध्ये आरमार ही संकल्पना काय आहे? म्हणजे फक्त जहाज बांधणी करणं म्हणजे आरमार आहे का, की त्याही पेक्षा व्यापक ही संकल्पना आहे? मुळात आरमार हा शब्दच आपला नाही आहे. अच्छा, आपला नाहीये. आपला नाहीये. बरं, ते आरमाडा याच्यावरून ते आरमार असं आलेलं आहे. अच्छा. खूप हजारो वर्षांपासून आपल्याकडे इथं आरमार होतं. म्हणजे 2-3 प्रकारच्या नौका होत्या. एक विहार नौका की ज्या फक्त विहारासाठी वापरल्या जायच्या. एक माल वाहतुकीसाठीच्या नौका होत्या आणि एक लढाऊ नौका होत्या. खूप अनेक वर्षांपासून, म्हणजे अगदी जर तुम्ही समुद्र मंथन ही जर कन्सेप्ट तुम्ही जर पाहिली तर ती सर्वसाधारण पाहिली की असं वाटतं की बाबा ते देव आणि दानव यांनी ते एक समुद्र मंथन केलं. पण जर ते त्याच्याकडे व्यवस्थित जर आपण लक्ष दिलं तर देव आणि दानव या 2 गटांनी एक समुद्रामध्ये गेले आणि त्यांनी जे काय मिळवलं, त्यातून जे काय रत्न सगळी जी मिळवली, तर त्यालाच ते समुद्र मंथन म्हणलेलं आहे. म्हणजे समुद्र मंथन ही परंपरा जेवढी जुनी असेल तेवढं आपल्याकडचा आरमार, हे सगळं जहाज बांधणी ही सगळी जुनी असणार आहे.
आणि ते इतकंच एवढं जुनं आहे, त्यामुळं फक्त नंतरच्या काळामध्ये सिंधुबंदी काही आपल्याकडे अनिष्ट प्रकार सगळे वाढले आणि त्याच्यामुळे सिंधू सागरावरतीच कोण जाईन असं झालं. हे समुद्र ओलांडायचा तर ते तुम्ही धर्म बहिष्कृतच व्हावी. बरोबर. म्हणून अगदी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद ह्या सगळ्या लोकांना प्रचंड त्रास झाला. इथल्या धर्म मार्तंडांनी प्रचंड त्यांची मानहानी केली. मग इथल्या त्यांच्या जे नातेवाईक इथले जे कुटुंब होते त्यांना त्याचा त्रास झाला खूप. पण हे सगळे प्रकार शिवाजी महाराजांच्या काळी असून देखील महाराजांनी ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेऊन देखील त्यांनी आरमाराची उभारणी केली, नौदलाची उभारणी केली. एक क्रांतिकारी पाऊल होतं, एक महत्वाचं प्रचंड प्रचंड मोठं क्रांती. पण आपण शिवरायांना असं म्हणतो की ते आरमाराचे जनक आहे, म्हणजे मराठा आरमाराचे, भारतीय आरमाराचे. मग त्याच्या आधी असे कोणते राजे होऊन गेले? असा कोणता एक नेमका काळ होता की ज्याच्यामध्ये ही आरमाराची संकल्पना होती? अगदी जर आपण प्रभू रामचंद्रांचा जर उल्लेख घेतला, बरं, प्रभू रामचंद्रांनी वनवासाला जाताना 2 नद्या ओलांडल्याचे उल्लेख येतात. अच्छा. तर त्यामधली जी गंगा नदी आहे ती फार मोठी नदी आहे आणि तिथे अलीकडे गुह नावाचा त्याचा एक मित्र होते. तर त्या गुह यांना ते भेटले प्रभू श्रीराम, आणि गुह यांनी त्यांना ती नदी ओलांडायला परवानगी दिली आणि ती नदी त्यांनी ती ओलांडली त्या बोटीतून ओलांडली. पण ज्यावेळी भरत आणि ही सगळी लोक नंतर आली तर ती भरत फार मोठी सेना घेऊन आलेला होता प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी. पण हे गुहाला माहित नव्हतं. गुहाला असं वाटलं की ते रामाला मारण्यासाठी काय आलेत की काय, म्हणून त्यांनी पहिली शंका निर्माण केली आणि मग ते सगळं सैन्य गंगा नदी ओलांडण्यासाठी त्याच्याकडे 500 नौका होत्या. 500 युद्ध नौका होत्या आणि त्या नौकांवरून त्यांनी घोडे, काही प्रमाणात हत्ती आणि सगळं सैन्य हे त्या नौकेतून त्यांनी गंगा नदी पार केली. म्हणजे ते खूप विशाल आकाराच्या त्या नौका असणार, घोडे मोठ्या आकाराच्या असतात, घोडे वगैरे एवढे सगळे जाऊ शकतात आणि 500 नौका त्यांच्याकडे होत्या असे उल्लेखच आहेत त्यामध्ये. म्हणजे अगदी वाली सुग्रीव यांच्या युद्धामध्ये सुग्रीवाने सांगितलं की बाबा सीतेचा शोध कुठे घ्या, तर सुग्रीवाने सांगितलं की बाबा तुम्ही इकडे घ्या तिकडे घ्या, आणि त्यांनी खूप वर्णन केली बेटांची, इकडं इकडं चीन मधली वगैरे वगैरे, मलाया द्वीपकल्पातली. तर रामाने विचारलं की बाबा प्रभू रामचंद्रांनी की बाबा तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती. तर ज्यावेळेस वालीनी सुग्रीवांना देशाबाहेर हाकललं त्यावेळेस सुग्रीवाने सगळा भाग सगळा पाहून घेतलेला होता, त्यामुळे त्यांना या सगळ्या द्वीपकल्पाची माहिती होती. बरोबर. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस लंकेला जायचं होतं तर त्या लंकेला जायच्या अगोदर जी काय प्रार्थना केलेली आहे तर ती प्रार्थना पण वरुण देवाची आहे. त्यामुळे वरुण देव हा आपल्याकडे प्राचीन काळापासून वरुण देव मानला जातो. आणि इकडे शिलाहार राजे, चोळ राजे हे सगळ्यात शेवटचे, कारण त्यांना आपल्याकडे गौतमी पुत्र सातकर्णी आहे, त्यांचा एक नाशिकमध्ये एक शिलालेख मिळतो की तो त्रिसमुद्र पिततोय वाहन असा एक उल्लेख मिळतो. म्हणजे 3 सागराचा जे वाहन आहे ते वाहन ते हे समुद्र त्यांच्यावरती त्याचा उल्लेख आहे. त्या चोळ राजांचा देखील उल्लेख फार येतो, कारण राजेंद्र चोळ, राजराजा चोळ यांनी हे शेवटचे राजे. भारताच्या बाहेर जी आक्रमणं केलेलीचे उल्लेख मिळतात आपल्याला, समुद्रावरून नौका घेऊन त्याच्यावरती फार मोठे युद्ध सामग्री घेऊन दुसरं द्वीपकल्प जे काय केलेलं आहे, आपण ताबा घेतलेला आहे, तिथं राज्य आपलं निर्माण झालेलं आहे, हे सगळं चोळ राजांच्या काळात आहे. म्हणजे हा उल्लेख आपल्याला खूप मागेपर्यंत जातो अगदी. पण आता माझा तोच प्रश्न होता की आर्मर जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा फक्त युद्ध नौका, जहाज यांची बांधणी महत्वाची असते की आणखी काय पैलू आर्मर या संकल्पनेमध्ये आहेत? शिवाजी महाराजांचा काळ आहे, हे त्याच्या अगोदर 600 वर्षाचा काळ आहे राजराजा चोळनंतर. तर त्यामध्ये काहीच नाहीये, कुठलाच आपला एकदिवशीय राजांनी फार मोठं इथं आरमार स्वतःच केला हा काळ नाहीच आहे. त्याचं झालं असं की आपल्याकडचे जे मसाल्याचे पदार्थ आहेत भारतातले, तर त्याला प्रचंड मागणी होती आणि अरब यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती गुंतून होते. अरब हे सगळे माल घ्यायचे आणि युरोपामध्ये ठिकठिकाणी विकायचे. आणि या जो संघर्ष होता ह्या आरमारी व्यापाराचा, इथून माल घेणे आणि तिकडे विकणे, याच्यामध्ये जो काय संघर्ष होता अरबांचा आणि युरोपियनांचा, तर त्या संघर्षाचा परिणाम असा झाला की युरोपियनांना पण इथे यायचं होतं. मग ते कसं यायचं, म्हणून मग ते सगळे वास्को द गामा वगैरे सगळ्या पोर्तुगीजांची चढावड सुरू झाली. ते पोर्तुगीज इथं आले. इथं आल्यानंतर त्यांनी इथं आपली दहशत निर्माण केली आहे सगळ्या समुद्रावरती. बरोबर. म्हणजे हिंदी महासागरावरती जर जहाज बाहेर कुणाचं काढायचं झालं तरी त्याला त्या पोर्तुगीजांची,
इंग्रजांची, नंतर जे काय सगळे लोक आली त्या सगळ्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं. बरं. त्याला त्यांनी परवाना पत्र चालू केलं, कार्तास त्याला असं म्हटलं गेलं. अच्छा. आणि ती परवानगी घेतली नाही तर ते जहाज बुडून टाकायचे. बरं. आणि हिंदी महासागर हा या पोर्तुगीजांच्या राजाच्या मालकीचा आहे असंच त्यांनी ठरवलं आणि असंच त्यांनी डिक्लेअर केलं. त्याचा परिणाम असा झाला की इथं कुणीच, आणि एक तर सिंधुबंदी, समुद्रावर जायचं नाही. म्हणजे अगदी जर तुम्हाला समुद्रावर जायचं झालं तर मग समजा एक ज्यांचं कामच समुद्राच्या निगडीत आहे मग त्यांना स्वाभाविक मग वेगळे धर्म स्वीकारायला लागले. ख्रिश्चन झाले, ते मुस्लिम झाले, आणि मग ही सगळी लोक आल्यानंतर पण त्याचं प्रमाण वाढलं. अर्थात. मग ते सगळे जायला लागले. म्हणजे वास्को द गामाला भारताकडे येण्याचा मार्गच एका गुजराती व्यापाऱ्याने दाखवलेला आहे. ते इथं येऊ शकले त्याचं कारणच असं आहे की बाबा भारतामध्ये सोन्याचा धूर निघतोय. आपल्याकडे इथे जे काय काळी मिरी यायची तर ती ब्लॅक गोल्ड समजली जायची, इतकी त्याला मागणी होती प्रचंड. ते इथं आले त्यासाठी आले. बरोबर. आणि मग त्याच्यामुळं ते इथं आल्यानंतर काय झालं की ती आरमाराची संकल्पना आपली फार मोठी झाली. कारण त्यांच्याकडची जी काय, कारण ते आले तर तिथं कालिकतला आले. कालिकतच्या तिथं कप्पड नावाचे गाव आहे. बरं. ते आता त्याला कोझिकोडे म्हणतात कालिकतला. तर ते कालिकतला आले आणि कालिकतला त्याच्या राजाशी तिथली भांडणं झाली त्यांची. सामुद्री राजा, त्याला कालिकतच्या राजाला सामुद्री राजा नाव आहे, पण आपण झामोरीन करतो कारण ते मल्याळम भाषेमध्ये ते झामोरीन होतं. अच्छा. आणि त्याचं ते झामोरीन त्याचं नाव पडलं गेलं. त्यांच्या तो सामुद्री राजा आहे, समुद्राचा राजा आहे. कालिकतच्या राजाचं नावच सामुद्री राजा आहे. पण त्याच्याशी लढण्या इतपत, ह्या पोर्तुगीजांशी लढण्या इतपत आपल्याकडं आरमार नव्हतं. म्हणजे काय की युद्ध नौका नव्हत्या. युद्ध करू शकतील, जहाजं होती, पण ती एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावरती शस्त्र डागली जाते, त्यांच्या ढोलकाट्या कापल्या जाते. बरोबर. अशी शस्त्र नव्हती. ती शस्त्र सगळी पुन्हा नव्याने बनवणं, नव्याने करणं, हे सगळं काम महाराजांना खूप नव्याने करायला लागलं. म्हणजे आपल्याकडे जी तलवार आहे ती तलवार देखील आरमारात वापरली जाणारी तलवार पण वेगळी. बरं. आपल्याकडे जे तलवारी मिळतात धोप वगैरे ते थोडं मोठं आहे, पण ज्या मोठ्या तलवारी आहे तर त्या तलवारी आपल्याकडे एक तर त्या नौकेवरती दोऱ्या बिऱ्या खूप असतात. ते नौका ते फिरवले की ते दोऱ्याच कापले जातील ना. त्याच्यामुळे ते छोट्या बनवल्या, जाड पातीच्या बनवल्या. युरोपियनचं आरमार होतं. युरोपियनच्या ज्या काही नौका होत्या तर त्या खोल समुद्रासाठी बनवल्या गेलेल्या. अच्छा. 2 प्रकार आहेत त्यामध्ये की ब्ल्यू वॉटर नेव्ही, ग्रे वॉटर नेव्ही. जे किनारी प्रदेशाचं संरक्षण, माल वाहतूक करणे आणि थोडासा व्यापार, याच्यासाठी हे मराठ्यांचं खरं आरमाराची सुरुवात आहे. मग त्याच्यासाठी लागणारं काय आहे महत्वाचं, एकतर शिवाजी महाराज म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रभावशाली काम कसं करता येईल या दृष्टीने त्यांनी सगळं नव्याने केलेलं आहे. बरोबर. म्हणजे आपल्याकडे नौदलाची निर्मितीच होत नव्हती तर त्या काळामध्ये आबा कोण करतं, तर पोर्तुगीजांचं त्यांनी रुईल एंतो विंगश याचा मुलगा फर्नाव, त्याच्याकडची हाताखालची 400 माणसं महाराजांनी नेमली. 24 ऑक्टोबर 1657 ती साधारण सुरुवात झाली. त्यावेळी आपण ते मराठा आरमार दिन साजरा करतो. आणि मग ते आरमाराची सुरुवात झाल्यानंतर हे करणार कोण, तर ते त्यांनी ते सगळे कारागीर नेमले आणि त्या कारागिरातून मग ते नंतर एक जे पत्र आलं पोर्तुगीजांचं की बाबा शिवाजी महाराज ते आपल्या विरुद्धच वापरतील तर ते तू सोडून जा. म्हणून एक वर्षभरानंतर, काही काळानंतर तो रुईल एंतो विंग सोडून गेला ते काम. महाराजांनी जे काही माणसं त्याच्याकडे ठेवली होती 1000-1200 माणसं, ते सगळं शिकून घेतलेलं होतं. आणि जे आपली ज्या नौका मिळतात ना तर त्या सपाट, खालचा जो काय त्याचा पृष्ठभाग आहे तर तो थोडा सपाट आहे. बरोबर. आणि फार मोठ्या म्हणजे गुराब, गलबत, पाल वगैरे जी काही जहाजं आपल्याकडे पाहायला मिळतात, पाल ही थोडी मोठी जहाज आहेत, ती आंग्रेकालीन साधारण पाहायला मिळतात. पण गुराब आणि गलबत ही 2 प्रकारची जहाजं आपल्या आरमारामध्ये मोठ्या प्रमाणावरती होती आणि ती फार मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांनी तत्परतेने बनवायला घेतली. आणि खूप आरमारामध्ये वेगळ्या प्रकारचं ते सगळं त्यांनी उभं केलं. आणि नुसतं त्यांचंच अनुकरण केलं नाही तर त्यांच्या काही ज्या चुका आहेत, त्यांच्या आरमारी शस्त्र, आरमारी युद्धनौका ह्या वापरताना ज्या आपल्याकडे अडचणी येतील त्याचा देखील अभ्यास करून शिवाजी महाराजांनी त्याच्यात आमूलाग्र बदल केलाय. पण शिवरायांना मुळामध्ये आरमाराची आपण उभारणी केली पाहिजे याची आवश्यकता का त्यांना भासली, काय त्यावेळेची परिस्थिती होती? 1656 साली जावळी जिंकली शिवाजी महाराज. जावळी जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांचं राज्य जे ते कोकणापर्यंत गेलं. कोकण पण आला त्याच्यामध्ये. मग कोकणातल्या लोकांच्या अडचणी काय आहेत, तक्रारी काय आहेत, तर त्या प्रतिनिधी
राजा म्हणून शिवाजी महाराजांना सोडवणं भाग पडलं. तिथल्या लोकांच्या अडचणी काय आहे, तर सगळ्यात मोठी अडचण होती ती सिद्धी. सिद्धी तर सिद्धी कोण आहे, तर तो आफ्रिका खंडातल्या अबेसिनिया प्रांतातून गुलाम म्हणून आपल्याकडे आला. गुलाम म्हणून आलेला आहे. तो ज्यांच्याकडे आला त्याचा जो मालक आहे तो कोणत्या जाती धर्माचा आहे, तो त्या जाती धर्माचा झाला. त्याला स्वतःचं नाव नाही, काय नाही. ते इथं आले, ते इथं खूप लोकांकडे, सरदारांकडे, राजांकडे, खूप लोकांकडे ते कामाला लागले. निजामशाहचा जो आहे मलिक अंबर, मुख्य सरदार, तर त्याच्या हाताखाली खूप सिद्धी होते. तो सिद्धीच होता. तर त्याच्या हाताखाली असलेल्या एका सिद्धीने जंजिऱ्याचा ताबा घेतला आणि तो घेतला साधारण 1500 साधारण काळ येतो. तर तेव्हापासून सिद्धी भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसानंतर तो जंजिरा भारतामध्ये आला. तोपर्यंत जंजिरा हा कुणालाही घेता आला नाही. तो जिंजी, बकरीमध्ये जो उल्लेख आहे की जिंजी म्हणजे घरात जसा उंदीर त्रास देतो तसा तो स्वराज्यातला उंदीर आहे आणि तो भयंकर त्रास द्यायचा. म्हणजे गावाच्या गाव यायचा, बेचिराग करायचा, आगी लावून टाकायचा. जी माणसं लढू शकतायत तर त्यांना मारून टाकायचं. त्याची मुडकी भाल्यावरती टांगायचा, मुंबईला घेऊन जायचा. जी माणसं आहेत, चांगली स्त्रिया आहेत, तर त्यांना गुलाम म्हणून विकायचा आणि प्रचंड जुलूम करायचा. आणि मराठे जर येत आहेत असं दिसला तर जहाजात बसायचं, निघून जायचा. अच्छा. आपल्याला त्याच्या पाठलाग करू शकतील, त्याच्या नौकेवरती तोफा डागू शकतील अशा नौका नव्हत्या. ते यंत्र नव्हतं, तंत्र नव्हतं आपल्याला माहिती. बरोबर. आणि ज्या मासेमारीसाठी लागणाऱ्या नौका त्या वेगळ्या आहे. बरोबर. त्यावेळी आता इंजिन स्टार्ट केलं, बोट निघाली, अशा बोटी त्यावेळेस नव्हत्या. वल्हवणाऱ्या बोटी होत्या, छोटीच्या बोटी होत्या आणि शिडांनी चालणाऱ्या, म्हणजे वारं आलं तर ते वाऱ्यानुसार ते चालणाऱ्या हे होत्या, नौका होत्या. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे ते सगळं चाललं जायचं. आणि किती सैन्य ठेवणार, सिद्धीच्या याच्यासाठी किती सैन्य ठेवणार, हाही सगळा प्रश्न होता. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांना लक्षात आलं. आणि ह्या सगळ्यांचा जो काय व्यापार आहे ना, ह्या व्यापारामुळे ते खूप गब्बर झालेले होते. हे सगळे सिद्धी, पोर्तुगीज वगैरे, इंग्रज, हे सगळे आले इथं कशासाठी आले, तर ते पैसा मिळवण्यासाठी आलेत ना, व्यापारासाठी झालेले. तर तो देखील व्यापार शिवाजी महाराजांना फार महत्वाचा होता. शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, आपल्याला लक्षात येतं खरं हे की ते फक्त लढण्यासाठी नाहीये, व्यापारासाठी पण आहे. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काही, आता आपल्याला काही पत्र मिळत नाहीत, जे काय आहे डच रेकॉर्ड, इंग्रज रेकॉर्ड, पोर्तुगीजांच्या काही पत्र, यातूनच आपल्याला सगळा आरमाराचा अभ्यास करावा लागतो. पण एक पत्र असं आहे की त्या पत्रामध्ये असं सांगतात की शिवाजी महाराजांचा एक माणूस आहे, एक व्यक्ती, रावजी सोमनाथ पंडित साधारण त्याचं नाव, तर ते आता काही जहाजं घेऊन व्यापार करून आलेले आणि त्यांचं परत जहाज जाणार आहे मोखो, कोंगो, इराण, पर्शिया, मस्कत इथपर्यंत ती जहाजं जाणार आहेत आणि ते आता व्यापारामध्ये फार मोठे होत चाललेले आहेत असं आपल्याला त्यातून मिळतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी फक्त लढाईच केलेले नाहीयेत, व्यापार देखील फार महत्वाचा आहे. बरोबर. मिठाचा व्यापार तर फार प्रसिद्धच आहे. मिठाचं पत्र महाराजांचं चांगलं प्रसिद्ध आहे. आणि खूप गोष्टी, म्हणजे त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांना धाक दिला पण त्यांना व्यापाराला त्यांनी फार प्रोत्साहन दिलं. मला तोच प्रश्न विचारायचा होता की या ज्या सगळ्या परकीय सत्ता होत्या, पोर्तुगीज होते, डच होते, इंग्रज होते, त्यांच्यासोबतची एक प्रकारची पॉलिटिकल डिप्लोमसी महाराजांची काय होती या आरमाराच्या उभारणीमध्ये? नाही, आज्ञापत्रामध्येच एक चांगलं वाक्य आहे की हे वरकड दिसतात सावकारासारखे तसे नाही. सावकार मध्ये ते आलेलं आहे की हे दिसतात तसे नाही, ह्यांच्या जर जागा ताब्यात दिली त्यांना तर ते मेल्या वाचून सोडणार नाही, मेले तरी सोडणार नाही. त्यामुळे त्यांना दुखू नका, ते पाहिजेच आहेत. कारण आपल्याकडचं जे माल आहे तो माल जर त्यांनी घेतला नाही तर आपल्या लोकांना पैसे देणार कोण? त्यांना व्यापारी विचार आहे. त्यामुळे त्यांना जागा नक्की द्या, पण ती कुठं द्या, तर भर समुद्रात देऊ नका. जी खाडी समुद्राला मिळती त्या खाडीच्या आतमध्ये द्या. राजापूरची बघा तुम्ही, जर वखार पाहिली तर आतमध्ये, तर तिथं द्या, म्हणजे त्याच्यावरती आपला वचक राहील. आणि हे इंग्रजांनाही माहिती आहे, सगळ्या युरोपियनांना माहिती आहेत की शिवाजी महाराज काय आहेत आणि शिवाजी महाराजांना माहिती हे काय. त्यामुळे सगळ्या शत्रूंना, शिवाजी महाराजांच्या सगळ्या शत्रूंना ह्या सगळ्या युरोपियनांनी मदत केलेली शिवाजी महाराजांना कळून न देता. अच्छा, महाराजांनी पण त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. म्हणजे पॉलिटिकल डिप्लोमसी पण आहे, व्यापारी विचार पण आहे, स्वराज्याचं संरक्षण तर प्रायोरिटीवरती म्हणजे प्राधान्यानं तिथं आहे. मला हेच विचारायचं होतं की हा व्यापाराचा विचार करताना, जहाजांची बांधणी करताना, आरमाराच्या उभारणीमध्ये
सागरी किल्ल्यांची भूमिका तुम्हाला एक अभ्यासक म्हणून कितपत महत्वाची वाटते? सागरी किल्ले हे मराठ्यांनी बांधायच्या अगोदरच जे खाडीच्या मुखाशी जे काय आहेत तर ते हे सगळे इंग्रज पोर्तुगीजांनी खूप अगोदरपासून बांधलेले आहेत. जे काय पोर्तुगीजांचा हजारो वर्षांची परंपरा आहे ती सगळी आरमाराची. आणि त्यांना माहिती की व्यापारासाठी धोका काय आहे, समुद्री व्यापारासाठी धोका काय आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या ज्या जागा आहेत ह्या पहिल्यापासून ताब्यात घेतलेल्या आहेत. गोव्यामधले असतील, कोर्लाईचा किल्ला असेल आपल्या इथला, चवळीच्या इथला. तर आणि महाराजांना देखील हे माहिती होती, कल्पना होती की आपल्याला जर आपलं जहाज बांधायचंय आणि जहाज बाहेर काढायचंय, व्यापार करायचा आहे, तर आपल्याला त्याचं संरक्षणासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. जर संरक्षण नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून शिवाजी महाराजांना जसं म्हटलं जातं की बाबा आरमार अवश्यमेव करावे, असं जे त्या महाराजांचं वाक्य आज्ञापत्रातलं, तर त्या आरमाराच्या संरक्षणासाठी जहाज बांधणी तर फारच, जहाजाच्या ह्या सगळ्या उभारणीसाठी, जहाज बांधणीच्या गोदीच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांना किल्ल्यांची गरज ही नक्की भासली. त्यामुळे त्यांनी खाडीच्या मुखाशी समुद्रामधले किल्ले उभारलेच. आणि किल्ल्यांची नुसती रांगच त्यांनी उभी केली. म्हणजे अगदी खांदेरीपासून ते अगदी कर्नाटकातल्या कारवारच्या तिथे देखील शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये, मराठ्यांच्या ताब्यामध्ये किल्ले होते, समुद्री किल्ले होते. कारवारमध्ये सदाशिवगड नावाचा किल्ला आहे आणि त्याच्या आतमध्ये देवगड, मधलिंगगड आणि कुर्मगड नावाचे काही किल्ले, आणि होन्नावरच्या तिथला एक पसवराज दुर्ग, हे देखील किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. अच्छा. ह्या सगळ्या भागावरती मराठ्यांचं चांगलं वर्चस्व होतं आणि त्याच्याच संरक्षणासाठी, या सगळ्या जहाजाच्या संरक्षणासाठीच त्यांना हे गरज भासली. कारण खांदेरी किल्ला बांधायचा याची गरजच का निर्माण झाली, कारण मुंबईचे जे इंग्रज आहेत तर ते सिद्धीला मदत करायची, म्हणून पद्मदुर्ग तर बांधलाच. महाराजांचं छान वाक्य, एका राजपुरीच्या उरावरती दुसरा राजपुरी बसवला. जंजिरा याचा अर्थ आहे समुद्री किल्ला. आपण खरं फक्त जंजिरा म्हणजे मुरुडचा जंजिरा, सिद्धीचा जंजिरा असं समजतो खरं, पण जंजिरा याचा अर्थ समुद्री किल्ला. त्याला नाव आहे खरं राजापुरीचा किल्ला. अच्छा. राजपुरी नावाचं गाव आहे तिथे, राजपुरीचा किल्ला म्हणून तो राजपुरीचा किल्ला. हे सिद्धीला मदत करायची इंग्रज पोर्तुगीज, म्हणून त्यांच्यामध्ये पाचर रोवली शिवाजी महाराज. असंच वाक्य आहे की त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधून पाचर रोवली, कारण ते जे काय मदत करायचे समुद्री मार्गे करायचे, आणि ते समुद्री मार्गे त्यांना मदत होऊ नये हा उद्देश या किल्ल्यांमध्ये होता. आणि जर आपण पाहिलं की डोंगरावरती बांधलेल्या किल्ल्यांमध्ये जे दोन दगडांच्या मध्ये बांधलं जाणारं जे काय मटेरियल आहे तर ते देखील वेगळं आहे. म्हणजे जर मी मागाशी विचारलं की बाबा आरमार कशा कशा प्रकारचं असतं, तर तिथं देखील त्यांनी बांधकामामध्ये खूप वेगळे प्रकार केले. अच्छा. म्हणजे दोन दगडांमध्ये त्यांनी शिसं ओतलंय, शिस्यातनी बांधकाम केलेलं, कारण ते शिसं झिजत नाही लवकर. त्यामुळे समुद्राच्या लाटांनी दगड झिजले, पण त्या दोन दगडांच्या मध्ये जे काय त्यांनी शिजल्यामध्ये जे भरलंय ते झिजलं गेलेलं नाहीये. ते इतकं अजून कडक आहे. आणि काही काही ठिकाणी त्यांनी जे काय दगड आहे आजूबाजूचा तो दगड कापला थोडासा. त्याच्यामुळं जर कुठलं जहाज जर तिथं आलं किंवा जर ते लोक त्या जहाजातून बाहेर येऊन जर किल्ल्याकडे यायला लागले तर ते त्यांचे पाय कापते दे, अशा पद्धतीचे बांधकाम. विजयदुर्गाच्या इथं आपल्याला माहितीच असेल की बाबा समुद्रामध्ये एक भिंत बांधली गेलेली आहे. आता काही तज्ञांचं मत आहे ती थोडीशी वेगळी आहे काय, पण ती भिंत होती आणि त्या भिंतीमुळं काय आहे की इंग्रजांची जे काय नौका होत्या तर त्याला खाली जो का उतरायचा भाग होता असं खाली उतरंडीचा, तर ते धडकायच्या त्या भिंतीला. अच्छा. आणि ते फुटायच्या. मराठ्यांचे जे काही नौका आहे तर ते सपाट असल्यामुळं खाली त्यांचा तळ, तर ते निघून जायचे. काही ठिकाणी मी असं ऐकलं की बाबा पाण्यामध्ये अशी भिंत त्यांनी उभा केलेली होती की त्या भागातून जर आपल्या बोटी गेल्या तर त्या निघून जायच्या, पण जर त्या इंग्रजांच्या बोटी आल्या तर ती भिंत अशी असल्यामुळं ते बोटी तिथे धडकायच्या आणि त्या फुटायच्या. बरोबर. अशाही काही गोष्टी महाराजांनी नव्याने उभ्या केल्या. आणि ह्या सगळ्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्लेच नाही तर किल्ल्याच्या आजूबाजूचे जे काही भाग आहे हा देखील फार महत्वाचा होता. बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना कोकण ते कर्नाटकाचा उल्लेख केलात, तर कर्नाटकातली जी महाराजांची आरमारी मोहीम होती बसरूरची, त्याच्यावर तुमचं स्वतःचं संशोधनाचं पण एक महत्वाचा ऐवज आहे, तर त्या मोहिमेविषयी काय सांगाल? बसरूर हे नेमकं कुठे आहे आणि ती काय नेमकी मोहीम होती? बसरूर हा फक्त शब्द इतिहासात माहिती होता, पण तो कुठे आहे काय आहे म्हणून तो आम्ही सगळा भाग जाऊन पाहिला. बसरूरला गेलो, बसरूरच्या आजूबाजूला कुठं कुठं महाराज गेले ते सगळ्याचे उल्लेख आहेत, त्या ठिकाणी गेलो. काही किल्ले ते किल्ले सगळे साधारण पाहिले.
ज्या पेठा बंदरं होती ती सगळी बंदरं पाहिली. आणि माझ्या लक्षात आलं की महाराजांची जी काय आपण समजतो त्याच्या पलीकडे हे नुसतं साधं नाही आहे की तिथं जाणं आणि ते सगळं घेणं आणि निघून येणं. त्याच्या मागं प्रचंड प्लॅनिंग आहे, नियोजन. प्रचंड नियोजन आहे. आणि ते आजही मला थक्क करायला होतं. याचं कारण असं, 24 ऑक्टोबर 1657 शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकली. महाराजांचं वय 27. त्यावेळी त्यांना जाणीव झाली की आपल्याला आरमार उभं करायचंय, स्वतःचं आरमार उभं करायचंय. त्याच्यापूर्वी इथं कुणाकडेच आरमार नाही, इथं देशीय राजांचं कुणाचंच आरमार नाही. कुणाचंही जहाज बाहेर काढायचं झालं, मागाशी मी तुम्हाला सांगितलं की कुणाचंही बाहेर जहाज काढायचं झालं तर या पोर्तुगीजांची परवानगी लागायची. नाही दिली तर ते बुडवायचे जहाज. बरोबर. मग तुम्हाला एक छोटं उदाहरण देते सांगतो म्हणून, विषय निघाला म्हणून, की फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे तर आपल्याकडे आलेत हे माहितीच आहेत. पण डेन्मार्क नावाचा देश आहे, हो, त्याचे डेन लोक पण आपल्याकडे आले. बरं. तर त्या डेन लोकांची बालासूर नावाचं एक पूर्व किनारपट्टीवरती एक गाव आहे, इथं समुद्र किनारपट्टीवरती एक वखार होती त्यांची. तर तो सगळा भाग मोगलांच्या ताब्यात होता आणि मोगलांचे आणि त्या डेन लोकांचे काही वाद झाले. मोगलांनी त्यांना हाकलून दिलं तिथून. ते इथून निघाल्यानंतर काय झालं की त्या डेन लोकांनी तेवढंच लक्षात ठेवलं की या मोगलांनी आम्हाला असं असं केलेलं आहे. किती लोक असतील ते डेन? 100, 200, 300 लोक असतील. 2-3 जहाजं त्यांची काय ती भारतात येत असतील. पण त्यांनी 1640ची साधारण ती गोष्ट आहे, 1640 ते जवळपास 34-35 वर्ष ही डेन लोक या मोगलांची जहाजं दिसल तिथे लुटत होते. शेवटी मोगल वैतागले. त्यांनी त्या डेन लोकांना बोलून घेतलं, त्यांना सांगितलं की बाबा हे पैसे घ्या, ही जागा घ्या, तिथं बांधा, पण आम्हाला सोडा. बरं. डेन लोकांनी एवढे छळलं, एवढे छोटे आहे. तर हे इंग्रज पोर्तुगीज काय होते, प्रचंड त्यांची पाख्या समुद्र निम्म्यापेक्षा जास्त जगावर त्यांचं राज्य होतं. बरोबर. आणि मग या सगळ्यांशी लढाई राहायचं आहे. बकरीमध्येच वाक्य की 27 पातशाह्या पाण्यामध्ये आहे, 27 पातशाह्या पाण्यामध्ये आहे. या सगळ्यांशी लढायचं, सगळ्यांशी तोंड द्यायचा. लढायचं म्हणजे तोंड द्यायचं, हे देखील शिवाजी महाराजांना तसं कठीणच काम होतं ना. या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी या 24 ऑक्टोबरला साधारण सुरुवात करायचं ठरवलं. 58-59 मध्ये 1-2 वर्षामध्ये त्यांची जहाजं तयार झाली आणि 7-8 वर्षामध्ये 1665 मध्ये जवळपास 100 जहाजं त्यांच्याकडे तयार होती. अच्छा. आणि या जहाजांनी करायचं काय म्हणून त्यांनी ठरवलं की बाबा आता एक आपण आरमारी मोहीम केली पाहिजे. बसरूर काय आहे, तो बसरूर प्रांत आहे ना, केळदी नावाचं राज्य आहे. बरं. बेदनूर त्याला म्हणतात. तर ते आदिलशाहच्या भागात आहे, कर्नाटक प्रांतामध्ये. आणि त्या भागाचं संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे तिथं होते. पण शहाजीराजे गेले आणि केळदीचा जो राजा आहे शिवप्पा नाईक, तर तो देखील गेला. ते दोघं गेल्यामुळे काय झालं की आदिलशहा, पोर्तुगीज, डच ही सगळी लोक, ती सगळी जी बंदरं आहेत ती बंदरं ताब्यात घेण्यासाठी उत्सुक होती. त्यांचे काही त्या जे तिथेचे मंत्री होते केळदीच्या राजाकडं, त्या मंत्र्यांशी संघान बांधून त्यांनी ते सगळं ताब्यात घ्यायचं पण ठरवलेलं होतं. बरं. महाराजांना हे सगळं कळलं. तो सगळा भागच ताब्यात घ्यायचा असं डोक्यात होतं महाराजांच्या. पण त्यासाठी काय आहे की जमिनी मार्गे जर आलं तर आदिलशहाचं सैन्य होतं मध्ये. तर मग जर तिकडून समुद्रमार्गे यायचं झालं ते सोपं होतं, कारण ते डायरेक्ट तसं समुद्र किनारपट्टीवरतीच होतं ते. बरोबर. मग समुद्र मार्गेच का जाऊ नये आपण. अच्छा. हा महाराजांनी आखणी केली सगळ्याची. सगळं हेर खातं खूप स्ट्रॉंग आहे महाराजांचं. कुठं काय आहे, कसं गेलं पाहिजे, किती दिवस लागणार आहे, कुठं पाणी असेल कुठं नसेल, की बोटी थांबल्यानंतर कुठं लांब जावं लागेल, मग घोडा लागेल, मग तिथं घोडा आम्ही ठेवलेला आहे. ही नदी ओलांडता येईल का, इथं नदी ओलांडण्यासाठी काय लागेल आपल्याला, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग, बारीक सगळ्या गोष्टीचं सूक्ष्म नियोजन महाराजांनी सगळ्या हेरांनी केलेलं होतं. आणि ठरलं की बाबा समुद्रमार्गे यायचं. बरं. 8 फेब्रुवारी 1665 ही तारीख ठरली. त्या तारखेची पण एक गंमत आहे. ती तारीखच का, कारण काय आहे की शिवाजी महाराजांचं जे आरमार आहे तर ते साधारण मालवणच्या तिथं जमा झालं. मालवण तोपर्यंत आपल्याकडे होतं 1665च्या दरम्यान. आणि तिथं सिंधुदुर्गाची उभारणी सुरू झालेली होती किल्ल्याची. बरोबर. आणि तिथं मालवण नावाचं एक बंदर आहे आतमध्ये. तर ते मालवणच्या मध्ये महाराजांचा बेस कॅम्प होता तो आरमाराचा. तर तिथून ते निघायचं. पण निघायचं तर मध्ये गोवा होतं. गोव्यामध्ये पोर्तुगीज, जसे महाराजांकडे हेर आहे तसे पोर्तुगीजांकडे हेर असणार अर्थात. ते खाली एवढी सैन्य घेऊन चालले तर ते जाऊन देतील का. तर मग काय करायला पाहिजे. तर मग राजापूरच्या इंग्रजांकडून महाराजांना एक हेराकडून बातमी आली की गोव्याचं पोर्तुगीज सैन्य, बरंच सैन्य हे मुंबईला चाललंय. तर का चाललंय,
चालले अशासाठी की मुंबई हे बेट त्यावेळी पोर्तुगीजांचं होतं. अच्छा. ते पोर्तुगीजांचं बेट ते इंग्रजांना देण्यासाठीचा एक ॲग्रीमेंट, त्यांचा एक सेरिमनी तिथं होणार होता मुंबईला. तर ते का देणार होते, महाराजांनी ही सगळी बातमी काढली की का देणार आहे, उत्सुकता महाराजांना की सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तर इंग्लंडचा राजा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रिगांझा, तर या दोघांचं लग्न ठरलं. अच्छा. आणि त्या लग्नामध्ये मी 1661 ची गोष्ट आहे लग्न ठरल्याची. पण त्यांच्या लग्नामध्ये असं एक ॲग्रीमेंट झालं की पोर्तुगीजांकडे जी जी काही जगातली काही बंदरं आहेत, काही ठराविक न लागणारी, तर ती बंदरं मुंबईच्या इंग्रजांना ब्रिटिशांना द्यायची, हुंडा म्हणून, आंदन म्हणून. अच्छा. असं त्या ॲग्रीमेंटमध्येच ठरलं. हे बेट कुणाचं, भारताचं. ते पोर्तुगीजांकडे जरी असलं तरी ते पोर्तुगीजांनी इंग्रजांना द्यायचे ठरवलं ते तिकडे लंडनलाच, युरोपातच. म्हणजे काय, हुंडा ही परंपरा आपली नाही, त्यांची पण आहे, असं म्हणायला हरकत नाही. मग ते सगळं ठरलं आणि ती सगळी जी काय तू उशीर होत चाललाय सगळ्या गोष्टीला, पण ते 8 फेब्रुवारी तारीख ठरली. 8 फेब्रुवारी महाराजांना ती बातमी कळली. महाराजांना ही महत्वाची का होती, कारण सैनिक नसणारे गोव्यामध्ये, आपल्याला अटकाव करायला कोण नसणार आहे. म्हणून महाराजांनी गोव्यातलं सगळं जे सैन्य आहे ते जायची वाट पाहिली वरती. ते गेलं, हेरांनी बातमी आणली की निघायचं. सगळे सैनिक त्या मालवण बंदरामधून निघाले आणि ते बसरूला गेले. बसरू थोडंसं आतमध्ये गांगुळी नावाचं बंदर आहे किनारपट्टीवरती, त्या गांगुळीला गेले आणि तिथून ते बसरूला गेले. उमाजी पंत नावाचे एक वकील आहेत, ते वकिलांना त्यांनी पाठवलं. बेदनूरचा जो किल्ला आहे प्रमुख, नगरा नावाचा किल्ला आहे, ते नगरा नावाच्या किल्ल्यावरती पाठवलं. तह झाला त्यांचा बेदनूरच्या राजाचा आणि मराठ्यांचा. 3 लाख खंडणी दरवर्षी द्यायचं ठरलं. बरं. कारण का, महाराजांनी सैनिक ठेवलं आपलं सगळं त्या बंदरांच्या रक्षणासाठी. अच्छा. मग ते बसरूर, नंतर होन्नावर, मुरुडेश्वर, गोकर्णला शिवाजी महाराज आले. गोकर्णाला खूप मोठा दानधर्म केला शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरचा. मग कुमठा, होन्नावर, अंकोल्यावरून त्यांनी सगळं आरमार आपलं पाठवून दिलं. आणि कारवारला नेमकं बेहलोल खान, आदिलशाचा एक सरदार आहे बेहलोल खान, त्याच्या आईला मक्केला जायचं होतं, म्हणून त्यांनी त्याचा एक सरदार शेरखान नावाचा, तर त्याला कारवारला पाठवलं होतं की इंग्रजांशी बोलणे करण्यासाठी, की बाबा आम्हाला एक जहाज द्या, आमच्या मातोश्रींना मक्केला जायचे म्हणून. तर शेरखान तिथं आल्यामुळं महाराजांना कारवारमध्ये लूट नाही करता आली. पण ह्या सगळ्या बोलाचालीमध्ये 2 दिवस महाराजांचे गेले. अच्छा. नाहीतर ती सगळी मोहीम अगोदरच पूर्ण झाली असती. ही सगळी मोहीम 16 दिवसात महाराजांनी पूर्ण केली. बरं. आजही ते इतकं अवघड आहे, भयंकर, पण ते महाराजांनी फार प्लॅनिंगने सगळं सूक्ष्म नियोजन केल्यामुळं तर ते सगळं 16 दिवसात पूर्ण झालं. आणि महाराजांनी मग त्या कदऱ्यावरून भीमगड नावाचा किल्ला आहे, तिथून आंबोली घाट मार्गे शिवाजी महाराज राजगडला परत आले. बसरूरच्या मोहिमेविषयी आपण बोललो, तर एकूणच तुम्ही आता अभ्यास करत आहात की महाराजांच्या आरमार उभारणीचा, इतिहासाचा, तर एकूणच तुम्हाला अभ्यासक म्हणून बसरूरची जी मोहीम आहे, आरमारी मोहीम, तिचं काय महत्व वाटतं, कितपत ती महत्वाची आहे? काय होतं, मगाशी आपण जे बोललो की बाबा सिंधुबंदी, भीती कशी असती बघा, आपली भीती नसती. तुम्ही जर सिंधुबंदी ओलांडलीत तर तुमच्याशी कुणी व्यवहार करणार नाही, तुमच्या मुलींशी लग्न होणार नाही, म्हणजे बहिष्कृतच केलं, बहिष्कृतच. म्हणजे तो धक्का फार मोठा असतो. लक्षात घ्या, आपण इतिहासाचा अभ्यास करताना आपली चूक काय होती माहिती का, की आपण आत्ता झालेले मागचा विचार करताना महाराजांनी काय काय पराक्रम केलं, पण त्यांच्या मागच्या अडचणी हे ते समाजातच राहणार आहेत ना. अगदी खरं. लक्षात आलं का, लोकोत्तर पुरुष जे असतात ना, लोकपुरुष, ह्यांना छळणारी लोक आपलीच आहेत. आणि त्यावेळेला महाराज हे अभिषिक्त राजे सुद्धा नव्हतेच. बरोबर. ते 1674 पुढे तो राज्याभिषेक झाला. पण ते जरी झाले तरी ते हिंदूच होते ना. अगदीच. हो. मग त्यांना त्या धर्माने घातलेली जी चौकट होती ती मोडताच येणार नाही ना. अगदी लक्षात आलं का. त्याच्यामुळं तो सिंधुबंदी तर प्रकार आहेच आहे, पण काय होतं की जहाजावरती जायचं म्हणजे वेगळे अडचणी आहे. म्हणजे काय की ते वाराची माहिती पाहिजे, दिशेची माहिती पाहिजे. जे आता असं म्हटलं जातं की बसरूच्या मोहिमेनंतर शिवाजी महाराजांनी समुद्र प्रवास नाही केला, कारण त्यांना खूप त्रास झाला, पोटाचा त्रास झाला, उलट्या झाल्या. मग मला नाही वाटत असं खरं असेल. तसं जर असतं तर महाराजांनी या सगळ्याची सुरुवातच केली नसती. सगळ्याच्या सूक्ष्म नियोजन केल्यानंतरच महाराजांनी केलं. त्याच्यानंतर परत संधी पण आली नाही ना.
परत जायचं दुसरीकडे कुठे जायचं, बरोबर. कारण सगळ्यात मोठा शत्रू होता तो सिद्धी, आणि हा सगळा भाग ताब्यात घ्यायचा होता, हे सगळं करायचं होतं, नवीन गोष्टी आपल्या आरमाराला दूरदृष्टी द्यायची होती, म्हणून ह्या सगळ्या मोहिमेची गरज निर्माण झाली. म्हणून तर मला म्हणायचं हेच आहे की बाबा बसरूरच्या मोहिमेमुळं जसं मराठे हे दरी डोंगराचे राजे होते, समुद्रावरती देखील आपलं प्राबल्य निर्माण झालेलं होतं. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्तास नावाचे परवाने त्यांनी चालू केले, नंतर मग ती पद्धत महाराजांनी आपली पण चालू केली होती, चौल दस्तक नावाची पद्धत चालू केली की ते घेतल्याशिवाय तुम्हाला आमच्या भागातून, किनारी भागातून पण जाता येणार नाही. हे सगळे प्रकार ह्या सगळ्या मोहिमेमुळे त्यांना लक्षात आलं. दर्यावर्दीपणा म्हणजे काय, आरमाराचं महत्व काय, कुठल्या तोफा असल्या पाहिजे, कुठली जहाजं असली पाहिजे, आणि या सगळ्या जहाज बांधणीसाठी लाकूड किती महत्वाचं आहे. बरोबर. आता बसरूर का महत्वाचं आहे, कारण तिथं पिकला जाणारा तांदूळ याला मस्कत राईसच म्हटलं जातं. तो थोडा मोठा आकाराने आहे, मस्कत पर्यंत तो त्यावेळी पब्लिश तोपर्यंत जायचा, तिथपर्यंत तिथलं लाकूड हे समुद्रावरची जी जहाजं आहेत ते बांधण्यासाठी फार महत्वाचा होता. त्यामुळे तो सगळा भाग घेणं फार गरजेचं होतं, तिथं आपला वचक असणं. आणि नंतरपर्यंत म्हणजे खूप नंतरच्या काळापर्यंत देखील तिथं मराठ्यांची सत्ता होती. हे का होऊ शकलं, कारण महाराजांची झेप तिथपर्यंत गेली म्हणून. गोव्याचा मधला भाग सोडला, म्हणजे गोवा म्हणजे आता आपण गोवा पाहतो 2 जिल्हे 11-12 तालुके, पण त्यातल्या 11-12 तालुक्यांपैकी 9 तालुके महाराजांनीच ताब्यात कधीच घेतलेले. साष्टी आणि बारदेश प्रांत संभाजी महाराजांनी 1683 ला घेतला. म्हणजे ओल्ड गोवा एवढाच काय तो भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आहे. बाकी सगळा भाग, आज आपण गोवा म्हटलं की पोर्तुगीज खरं म्हटलं जातं, पण तसं नाहीये. सगळा भाग म्हणजे अगदी अलिबाग पासूनचा खाली कारवार पर्यंतचा समुद्र किनारा याच्यावरती मराठ्यांची सत्ता होती. हे महाराजांच्याच काळामध्ये ही मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळ्या या बसरूरच्या मोहिमेमुळे. बसरूरच्या या आरमारी मोहिमेनंतरची अजून अशी कुठली महत्वाची मोहीम आहे आरमाराच्या बाबतीतली, जिथं महाराजांचं एक त्यांच्यातलं एक नेतृत्व, त्यांच्यातलं एक धोरणफ आपल्याला दिसतं प्रामुख्यानं? महाराजांचे जे काही आरमारीचा जर उल्लेख केला तर सिद्धीवरचे जे काही त्यांच्या मोहिमा आहेत मराठ्यांच्या, तर मी तुम्हाला सांगितलंच मागाशी की आपण बोललोच की सिद्धी प्रचंड त्रास द्यायचा. आणि ज्या काही 4-5-6 मोहिमा महाराजांनी मराठ्यांनी सिद्धीवरच्या आखल्या, तर त्या प्रत्येक वेळी काही ना काहीतरी विघ्न आलं आणि त्या मोहिमा पूर्ण यशस्वी होऊ शकल्या नाही. हे दुर्दैवच खरं. पण मुंबईचे इंग्रज पण मदत करायचे सिद्धीला, त्यामुळं खांदेरीचा जो काही किल्ला आहे तर तो बांधण्यासाठी एक फार मोठी लढाई मराठ्यांना करावी लागली. की 1670च्या साधारण दरम्यान शिवाजी महाराजांना लक्षात होतं की आपल्या तिथं आपल्याला काहीतरी किल्ला बांधावा लागणार आहे. तर त्यांनी तो सगळा भाग पाहिलेला होता, आणि तो महाराजांनी पाहायच्या अगोदरच पोर्तुगीजांनी, इंग्रजांनी, सिद्धीनी पाहिलेला होता. खांदेरी, उंदेरी जे काय किल्ले आहेत तिथले, तर तो तिथं पाणी नसल्यामुळं त्यांनी तिथे किल्ले बांधायचा प्रयत्न सोडून दिलेला होता. पण शिवाजी महाराजांनी काही पानाडे बोलवले, तिथं कशा पद्धतीने पाणी लागू शकतं, विहिरी खोदल्या, आणि त्यांच्या लक्षात आलं की आता इथं किल्ला नक्की होऊ शकतो. मग महाराजांनी मायनाक भंडारी, दौलत खान यांना सांगून आपली 400-500 माणसं तिथे दिली, आणि तात्काळ मुंबईच्या इंग्रजांना कळायच्या आत आपल्याला तो किल्ला बांधायचा आहे या दृष्टीने, कारण थळचा जो काही किनारा आहे त्याला लागून जो थळ आहे समुद्र किनारा अलिबागच्या वरती, तर तो थळ आपल्या ताब्यात होता, त्यामुळे तिथून रसद पोहोचवणं सोपं होतं. अच्छा. पण मुंबईच्या पासून खूप जवळ असल्यामुळं मुंबईचे इंग्रज त्याला अटकाव आणणार आहे 100% माहिती होतं महाराजांना. मग तरी पण महाराजांनी तिथं ते सगळी सुरुवात केली, किल्ल्याचा तट उभा राहिला, आणि मग मुंबईच्या इंग्रजांना ती बातमी कळली. बातमी कळल्यानंतर ते हरभरून जागे झाले आणि युद्धाची ठिणगी पिटली. कारण काय आहे की पोर्तुगीज हळूहळू, मी जे काय सांगतोय 1679चा काळ, तर तोपर्यंत पोर्तुगीज तसे त्यांचा व्यापार थोडा कमी झाला, आणि इंग्रज ही सत्ता फार मोठी होऊ लागली होती. इंग्रजांचं प्राबल्य फार मोठं होऊ लागलं होतं. मुंबई त्यांच्या ताब्यात आलेली होती. मुंबईवरून त्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेला होता, आणि मुंबईच्या जवळ एवढा किल्ला बांधतायत तर ते त्यांच्यावरती आक्रमण वाटलं. आणि मुंबईच्या जे गव्हर्नरनी पत्र पाठवली की बाबा एक लढाऊ जहाज द्या, आम्ही शिवाजीच्या 100 जहाजांचा धुवा उडून टाकू, अशी जे काही पत्र मिळतात, तर ते या सगळ्या काळामधली.
मग ते सगळे रिवेंज हंटर वगैरे सगळी जहाजं ती देण्यात आली आणि ती सगळी जहाजं आणि रसद तोडण्याचं पहिलं मुख्य काम करायला लागलं. कारण शिवाजी महाराज फार मोठे प्रबळ होत चाललेले होते, दुखायचं नाही, पण ते आपलं आहे ते त्यांनी सोडून जावं अशी इंग्रजांची मागणी होती. खांदेरी किल्ला त्यांनी सोडून जावा. पण मायनाथ भंडारी वगैरे सगळ्या आपल्या लोकांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी सांगितलेलं शिवाजी महाराजांचा तुम्ही आदेश घेऊन या, आम्ही सोडतो. अच्छा. पण तो सगळा तट प्रचंड मोठ्या वेगाने तो बांधायला काढला. थळच्या आणि खांदेरीच्या मध्ये जी काय त्यांनी रसद तोडण्यासाठी जी जहाजं आणलेली होती, मराठी काय करायचे की रात्रीच्या वेळी रसद घेऊन जहाजं निघून जायचे. इंग्रज बघायचे की अरे हे आता तर आदल्या दिवशी बघतो तर ते आपण थळच्या किनाऱ्यावरती, आणि नंतर दुसऱ्या दिवशी बघतो तर वरती किल्ल्यावर पण पोहोचलेले सगळे रसद घेऊन. हे कसं काय? तर ती जी छोटी ज्या नौका आहेत तर त्या आश्चर्यकारकरित्या चकवतात आम्हाला. असंच ब्रिटिशांचं जे काय वाक्य आहे की त्या ज्या नौका आहेत त्या आमच्याकडे हव्यात. म्हणजे इंग्रज जे काय आपली खिल्ली उडवत होते आपल्या नौकांची, आपल्या विकार जहाजांची असंच म्हणायचे. बरं. पण त्या महाराजांनी सगळं बदललं आणि त्या नौका आपल्याकडे हव्यात अशी ब्रिटिशांनी मागणी करायला लागल्या. म्हणजे त्याच्यावरून की बाबा शिवाजीचं शरीर हे हवामय आहे, तो कुठेही कुठेही उडून जाऊ शकतो, त्याला चेटूक येतं. हे सगळे जे काय हास्यास्पद वाक्य आपल्याला ते ऐकायला मिळतात, ही सगळे या संदर्भ आहे, तो सगळा हा सगळा संदर्भ आहे. हो, मला याच अनुषंगाने थोडंसं विचारायचं आहे की तुम्ही हा जहाजांचा उल्लेख केलात की ती छोटी जहाज आहेत, चकवणारी जहाज आहेत. आरमाराच्या उभारणीमध्ये ही जी वेगवेगळ्या प्रकारची जहाज आहेत त्याचे नेमके प्रकार काय काय असतात? जहाजांचे प्रकार म्हणा किंवा एकूणच त्याची जी काही इन्व्हेंटरी आहे आरमार उभारणीची, म्हणजे बंदरं असतील, जहाजं असतील, कारखाने असतील, तर त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. अलिबागचा जो किल्ला आहे तो देखील शेवट बांधलेला आहे महाराजांनी. हो. तर अलिबागच्या किल्ल्यावरती जहाज बांधणीची गोदी पण होती, तोफा बनवण्याचा कारखाना होता आंग्र्यांचा. हो. आणि आंग्र्यांच्या काळामधले बरेचसे डॉक्युमेंट्स आज अवेलेबल आहेत. अच्छा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुराब आणि गलबत हेच प्रामुख्याने दोन जहाजांचे प्रकार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उल्लेख मिळतं. पण आंग्र्यांच्या काळामधलं एक पत्र असं मिळतं की त्याच्यामध्ये 51 प्रकारच्या जहाजांच्या नोंदी आहेत. 51 प्रकारची जहाजं आंग्र्यांच्याकडे होती. बरं. पहिलं एक सुभा असायचा, त्याच्यामध्ये 5 गुराब आणि 15 गलबत, त्याचा एक सुभा. आणि सगळ्याचा प्रमुख म्हणून 2 आरमारी प्रमुख होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, एक दर्या सारंग आणि दौलत खान. आणि मग नंतरच्या काळामध्ये गोविंदजी कानो आहेत, वेणजी सारंगी आहेत, हे असे सगळे नंतर संभाजी महाराजांच्या काळात, आंग्र्यांच्या काळात नंतर वाढत गेले. पण आंग्र्यांच्या काळातले जे काही जहाजांचे प्रकार आहेत ते प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती मिळतात. गुराब आणि गलबत सोडून मराठ्यांच्याकडे काही छोटी जहाजं होती की जी पाणी, सामुग्री, जे काय लागणाऱ्या वस्तू आहेत, अन्नधान्य याच्यासाठी जे काय माल वाहतूक करण्यासाठी, तर ती जहाजं, फत्तेमार, ही सगळी जहाजं त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती होती. पण गुराब आणि गलबत हीच प्रामुख्याने लढण्यासाठीची जहाजं प्रामुख्याने मिळतात. नंतर मग पाल नावाचं जे मोठं जहाज आहे 2 डेक असलेलं, तर ते आंग्र्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती बांधण्यात आलं. अच्छा. त्याला बांधायला खर्च पण खूप आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रामुख्याने पैसे वाचून कमीत कमी पैशामध्ये आपण आरमार कसं उभं करू शकतो आणि त्याच्यानी लढा कसा देऊ शकतो याचाच प्रामुख्याने विचार केलाय. वा, तुम्ही आंग्रेंचा उल्लेख केलात, मी त्या प्रश्नाकडे येणार आहे. पण आणखीन एक उत्सुकतेचा असा विषय आहे की आरमाराच्या उभारणीमध्ये सागरी किल्ल्यांची भूमिका, आपण मगाशी त्याविषयी बोललो. तर हे किल्ले प्रामुख्यानं नदी समुद्राला जिथं मिळते तिथेच प्रामुख्यानं बांधले गेल्याचं आपल्याला दिसतात. तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं? किल्ले बांधणं म्हणजे खर्चिक काम आहे. उठसूट किल्ले बांधलेले नाहीत. व्यापार आहे, व्यापारी जहाज आहे, तर ते जहाज जाणार तर त्या खाडीमुखातूनच ना. हो. समुद्राला मिळतात ते खाडीमुखातूनच. तर त्याच्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी म्हणून तिथे किल्ले बांधलेले आहेत. अच्छा. आता आपल्याकडे जे काही किल्ले बांधलेले आहेत इथे शिवाजी महाराजांनी त्याच्या अगोदरच्या काळामध्ये, तर ते जे व्यापारी मार्ग आहेत त्या व्यापारी मार्गांवरतीच बांधलेले आहेत, लक्ष ठेवण्यासाठी. एकतर उंचावरती बांधलेले आहेत आणि त्या सगळ्या भागावरती लक्ष असावं म्हणून, त्या संरक्षण असावं म्हणून इथं देखील ह्या प्रवासावरती, ह्या सगळ्या व्यापारावरती लक्ष असावं, आपलं नियंत्रण असावं म्हणून ह्या खाडीच्या मुखाशी किल्ले बांधलेले आहेत. अच्छा. आणि अजून जो समुद्री प्रवास आहे, समुद्री व्यापार आहे, ह्या खाडीमुखातून चालणारा व्यापार तर आहेच आहे, पण समुद्रामध्ये चालणारा जो व्यापार आहे त्याच्यावरती देखील आपलं नियंत्रण असावं, त्याच्यावरती देखील आपलं संरक्षण असावं आपल्या जहाजांवरती. म्हणून समुद्रामधले हे जंजीर आहे.
अच्छा. समुद्रामधले जे बेट आहेत की जिथं पाणी लागू शकतं तिथे प्रामुख्याने किल्ले बांधले. महाराजांनीच हे प्रामुख्याने बांधले. सिंधुदुर्ग त्याचं खूप मोठं हे आहे. सिंधू सागराचा प्रभुत्व गाजवणारा सिंधुदुर्ग किती छान नाव आहे. म्हणजे महाराजांनी जवळपास 1 कोटी होऊन 48 एकर बांधलेला आहे तो. फार मोठा किल्ला आहे. फार मोठं त्याचं महत्व आहे सागरी दृष्ट्या. विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे, सुवर्णदुर्ग आहे, अलिबाग आहे, खांदेरी आहे. फार मोठी आपली एक खळीच आहे. म्हणजे जसं इथं त्यांनी शिवाजी महाराजांनी एक मोठी डोंगर रांगेवरती किल्ले बांधले तशीच एक रांग मराठ्यांची सागरी किल्ल्यांची पण आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये नेमका आरमाराचा विचार काय होता आणि आरमाराची स्थितीगती नेमकी काय होती पुढच्या काळामध्ये? संभाजी महाराजांना जेवढा त्यांनी पराक्रम संभाजी महाराजांनी या मोगलांच्या विरुद्ध केलेल्या आहेत लढाया, तर तेवढीच आणि प्रामुख्याने महत्वाची लढाई म्हणजे सिद्धीवरची मोहीम आहे. आणि मुंबईचे इंग्रज सिद्धीला मदत करत होते म्हणून मुंबईवरती हल्ला करायची संभाजी महाराजांनी एक आवई उठवली होती किंवा ते केलेच असते, पण ह्या मोगलांमुळे ते जाऊ शकले नाही. पण मुंबईवरची एक हल्ल्यावरची मोहीम आहे. सिद्धीवरची जी मोहीम आहे ती यांची देखील आरमारी दृष्ट्या फार महत्वाची, कारण पद्मदुर्ग, तो धंडाराजपुरीचा किल्ला, साम्राजगड, या किल्ल्यावरून मारा करून देखील सिद्धी जेर होत नव्हता, जंजिरा येत नव्हता आपल्या ताब्यामध्ये. म्हणून संभाजी महाराजांनी ती खाडी बुजून, जसा प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्यासाठी तो जो सेतू बांधला, तर ती कल्पना प्रत्यक्षात आणायचं काम संभाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर केलं. ते माझ्या दृष्टीने फार अतर्क्य गोष्ट ही ती संभाजी महाराजांनी डोक्यात ठेवली आणि त्यांनी ती केली. पण फार मोठी सेना त्या सिद्धीच्या मदतीला आली, त्यामुळे ती मोहीम संभाजी महाराजांना अर्धवट सोडावी लागली, नाही तर ती जंजिरा किल्ला त्याच वेळी घेता आला असता. अजून एक दुसरी संभाजी महाराजांची मोहीम आहे फार महत्वाची, ती म्हणजे फोंड्याची. बरं. पोर्तुगीज पण फार त्रास द्यायची आणि संभाजी महाराज त्वेषाने लढायचे. शत्रू पार घायतुकीला आला पाहिजे इतकं ते संभाजी महाराज त्या त्वेषाने लढायचे आणि फोंडावरती आक्रमण केलं संभाजी महाराजांनी. ती जी लढाई ती प्रसिद्ध आहे. गोव्यावरती आक्रमण केलं 1683 मध्ये. त्यांचं जे आक्रमण आहे ते जवळपास संपूर्ण रायतूरचा किल्ला आणि गोव्याचा जो ओल्ड गोवा आहे तेवढाच किल्ला फक्त पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. बाकी सगळं संभाजी महाराजांनी जिंकून काढलेलं होतं. साष्टी आणि बारदेश प्रांत पूर्णपणे जिंकलेला होता. बरं. म्हणजे ती खाडीच्या समोर ओल्ड गोवा होतं, ते ओल्ड गोवा आता ते जुना गोवा पडणार अशी स्थिती होती. पण तो जो पोर्तुगीज विजराई आहे त्या विजराईच्या मदतीला मुघल आले आणि ती मोहीम सोडून जावी लागली, नाहीतर ओल्ड गोवा त्याच वेळी पडला असता आणि पोर्तुगीजांचं नामोनिशान गेलेलं असतं. त्याच धर्तीवरती आंग्रेंचा उल्लेख प्रामुख्याने येतो. तुळाजी आंग्रे, कान्होजी आंग्रे. तर म्हणजे आंग्रे आणि आरमार हे 2 विषय वेगळे आपल्याला करता येत नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांचं योगदान कितपत महत्वाचं आहे? शिवाजी संभाजी महाराज गेले, मुघल इथं आले फार मोठ्या संख्येने. त्यांच्याकडे प्रबळ आरमार नव्हतं, लढाऊ नौका नव्हत्या. जे काय होतं ते सिद्धीवरती त्यांचं अवलंबून होतं. सिद्धी तरी त्याच्याकडे किती आरमार होतं. म्हणून जी काय इथं सागरावरती प्रभुत्व गाजवण्याची जी काय तूट भरून काढायचं काम कान्होजी आंग्रेंनी केलं. 40 वर्ष त्यांची जवळपास सत्ता होती इथे आरमारावरती आणि त्या 40 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. म्हणजे या सगळ्या युरोपियनांनी त्यांना, कान्होजी आंग्रेंना समुद्रावरचा शिवाजी असंच म्हणून गौरवलेलं आहे. इतकं छान त्यांचा उल्लेख केलेला आहे की ते पाहून आजही आपल्याला थक्क करायला होते की 40 वर्षामध्ये त्यांनी खूप म्हणजे जहाज बांधणीचे नवीन नवीन प्रयोग केले, तोफा बांधण्याचा कारखाना काढला, नवीन बंदरे विकसित केली, व्यापारी मार्ग वाढवला. अगदी या सगळ्यांना म्हणजे इंग्रज, पोर्तुगीज ह्या सिद्धी या सगळ्यांच्या एकत्रित सैन्याचा देखील पराभव त्यांनी केला. जे चौल आणि दस्तक नावाचे 2 प्रकार त्यांनी चालू केले की आबा तुम्ही कारताजचं काय सांगता, हा जो काय समुद्र आहे हा आमच्या मालकीचा आहे, आम्ही त्याचे स्वामी आहोत. तर तुम्हाला जर तुमचं जहाज बाहेर काढायचं असेल आणि तुम्हाला जर आमच्या समुद्रातून जायचं असेल तर आमची परवानगी घ्यायला लागेल. छाती ठणकावून त्यांना सांगितलं आणि चौल आणि दस्तक त्यांना घ्यायला भाग पाडलं. नाही घेतलं तर ते जहाज लुटण्याची, जप्त करण्याची ताकद मराठ्यांच्या आरमारामध्ये निर्माण झाली. ती सगळं इथल्या मराठ्यांमध्ये ती ताकद निर्माण करण्याचं काम, जी प्रेरणा निर्माण करायचं काम कान्होजी आंग्रेंनी मोठ्या प्रमाणावर केलं. या सगळ्याची मूळ प्रेरणा किंवा मूळ जो स्रोत होता तो खरं छत्रपती शिवरायांचाच खरं होता. आणि शिवरायांनी अत्यंत सूक्ष्म नियोजनासह
सागरी सत्तेचं महत्व हे वेळीच ओळखलेलं होतं. मला वाटतं स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आणि त्याच्या जतन, संरक्षण, संवर्धनामध्ये सुद्धा सागरी सत्तेची भूमिका खूपच महत्वाची होती. कान्होजी आंग्रेंचा तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला. त्यांच्यानंतर कोणाची महत्वाची भूमिका आरमाराच्या उभारणीत राहिलेली आहे? कान्होजी आंग्रे गेले, त्यांना 6 मुलं होती. मोठे जे सेखूजी ते त्यांच्यानंतर सरखेल झाले. दर्या सारंग हे जे नाव आहे, तर ते दर्या सारंग हे वेगळं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी सरखेल ही पदवी दिली आणि सरखेल ही पदवी नंतर राहिली. तर ते सरखेल कान्होजी आंग्रे गेल्यानंतर त्यांचा मुलगा मोठा सेखोजी झाला. सेखोजी. पण 6 भावांमध्ये प्रचंड वाद आहेत सत्तेवरून, कुणाला पाहिजे. तर त्या भावांनीच काही भावांची पण हत्या केलेली आहे नंतरच्या काळामध्ये. मग नंतर मानाजी आंग्रे आणि संभाजी आंग्रे यांचे वाद झाले सेखोजी आंग्रे गेल्यानंतर. आणि मग पेशव्यांनी त्या पुढाकार घेतला, बाजीराव पेशव्यांनी आपल्या, आणि बाजीराव पेशव्यांनी तो तह करून आणला त्यांचा आणि 2 सुभे केले वेगवेगळे. वजारतमाब नावाचा एक वेगळा सुभा केला आणि सरखेल नावाचा एक वेगळा सुभा केला. संभाजी आंग्रे एकाचे प्रमुख होते आणि एकाचे मानाजी आंग्रे होते. मग ह्याच्या दोघांमध्ये पण भांडणं होती. मानाजी आंग्रेंपेक्षा संभाजी आंग्रे तसे लढाऊपणामध्ये जास्त चिवट होते आणि त्यांनी या सगळ्यांशी खूप मोठा लढाई दिली ह्या इंग्रज पोर्तुगीज यांच्याशी. त्यांचाही फार काळ कमी होता खरं, पण त्यांनी देखील फार चिवटपणे संघर्ष केला आणि त्यांची फार मोठी छान कारकीर्द आहे. म्हणजे पायरेट्स ऑफ कॅरिबियन नावाचे जे पिक्चर येतात आपल्याकडे हॉलिवूडचे, तर त्याच्यामध्ये तो पिक्चर आहे प्रामुख्याने जे समुद्री लुटेरे त्याच्यावरचा. तर त्याच्यामध्ये एका पार्टमध्ये तिथल्या दिग्दर्शकाला असं वाटलं की अरे आपण जगातले सगळे पायरेट्स जे आहेत समुद्री लुटेरे त्यांची यादी का नाही घ्यावी, किंवा त्यांना देखील या सगळ्यामध्ये एक मीटिंग घेतली त्यांनी. त्या मीटिंगमध्ये भारतातून जे पायरेट्स आलेले आहेत, समुद्री लुटेरे आलेले आहेत, त्याच्यामध्ये संभाजी आंग्रे. म्हणजे ब्रिटिशांच्या आणि या सगळ्या युरोपियनांच्या इतिहासामध्ये त्या लोकांना समुद्री प्रवासामध्ये छळलं कुणी, त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख येतो या संभाजी आंग्रेंचा. अच्छा. आणि नंतर येतो तो तुळाजी आंग्रेंचा. संभाजी आंग्रे गेल्यानंतर संभाजी आंग्रेंचा सावत्र भाऊ म्हणजे तुळाजी आंग्रे, तर ते त्याचे प्रमुख झाले. आणि तुळाजी आंग्रेंचा प्रचंड पराक्रम आहे. 14 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे. छत्रपतींचा आणि नंतर पेशव्यांचा जो काय सन्मान आहे तो राखायला पाहिजे तो राखला जात नव्हता त्यांच्याकडून, किंवा जी काय त्यांना पैसे द्यायला पाहिजे ठराविक ती दिली जात नव्हती. प्रत्येक जण स्वतंत्र झालेला होता. संभाजी महाराज गेल्यानंतर तसं इथले सगळेच जे मराठ्यांचे जे सरदार होते, तर ते सगळे सरदार स्वतंत्रपणे राज्यकारभार करत होते. आणि पेशव्यांचं जे काय म्हणणं होतं की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, तर ते काय कोण ऐकत नव्हतं, त्यांचे आदेश मानत नव्हते, सगळेच करत होते. त्याच्यामध्ये तुळाजी आंग्रे पण होते. आणि पेशव्यांचा याच्यामध्ये जास्त सहभाग असा होता कारण पेशव्यांचं गावच मूळ कोकण होतं. त्याच्यामुळं रामाजी महादेव बिवलकर जो पेशव्यांचा प्रमुख होता, तर त्याचं असं म्हणणं होतं की आबा आपण तुळाजी हा जड जातोय, तुळाजीला आपण काही करून अटक केली पाहिजे, त्याचं संपवलं पाहिजे. म्हणून इंग्रजांशी तह करून त्यांनी तुळाजी आंग्रेच्या विरुद्ध चाल करून गेले. आपली सेना गेली. त्याच्यामध्ये आपल्या सेनेमध्ये तुळाजी आंग्रेंचे बरेच नातलग होते. त्यात तुळाजी आंग्रेंचे सासरे खंडोजी मानकर म्हणून ते देखील पेशव्यांच्या सोबत होते. आणि सगळी लोक तुळाजीला सांगतात की बाबा तू आता युद्ध करू नकोस, म्हणून तुळाजी आंग्रेंनी काही युद्ध केलं नाही. ते पेशव्यांना सामोरे गेले म्हणजे मराठ्यांच्या सैन्याला. पण इंग्रजांना हे नको होतं. इंग्रजांना माहिती होतं की पेशवे म्हणजे मराठेच आणि तुळाजी आंग्रे जर एकत्र झाले, कारण इंग्रजांना सगळ्यात जड होता तुळाजी आंग्रे काही करून संपवणंच गरजेचं होतं. कारण तुळाजी आंग्रेंमुळे इंग्रजांना प्रचंड खर्च करावा लागायचा संरक्षणासाठी. म्हणजे ईस्ट इंडिया मेन डर्बी नावाचं एक जहाज आहे, तर ते डर्बी जहाज 1732-35 मध्ये साधारण ते निघालं. त्यावेळेस संभाजी आंग्रे होते. मराठ्यांचे त्यांनी परवाने घेतलेले नव्हते, तर ते परवाने घेतले नाहीत म्हणून मराठ्यांनी ते जहाज जप्त केलं. त्याचा जो प्रमुख होता तो अब्राहम हॅन्सलेम. तर अब्राहम हॅन्सलेमला विजयदुर्गच्या गोदीत आणण्यात आलं. ते सगळं जहाज वगैरे ते सगळं ते आणल्यानंतर अटक केली आणि त्या तुरुंगामध्येच तो मेला अब्राहम हॅन्सलेम. पण सगळं जे काय जहाजावरचा माल आहे तो सगळा जहाजाचा माल त्यांनी जप्त केला संभाजी आंग्रेंच्या माणसांनी.
तर तो जप्त केलेला माल 25 लाखाचा भरला. हे 1735ची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळी इतकी किंमत, कारण 1732 मध्ये साधारण आपला शनिवारवाडा बांधला तर तो साधारण 16,000 रुपयात बांधलेला आहे. 16,000 शनिवारवाडा बांधला तर 1735 25 लाख रुपये म्हणजे काय असतील. हे फक्त एक उदाहरण सांगितलं. असे अगणित उदाहरणं, हस्तिदंताची जहाजं, हे कित्येक व्यापार निमित्त जे काय त्यांनी सगळं माल होता तो सगळा माल हे इंग्रज मराठे जप्त करायचे आणि त्याच्यामुळं जवळपास 5 लाख रुपये त्यांना खर्च करावा लागायचा ब्रिटिशांना या युद्ध नौकांसाठी. या व्यापारी नौक्यांच्या संरक्षणासाठी युद्ध नौका ज्या उभ्या करायला लागायच्या तो वेगळा खर्च करायला लागायचा. मग त्याच्यामुळे त्यांचा खर्च वाढत चाललेला होता. त्यामुळे काहीही करून तुळाजी आंग्र्यांना संपवायचंच हेच डोक्यात होतं. त्यामुळे तो त्यांच्याकडे गेला काय नाही गेला काय. त्यामुळं हे सगळे किल्ले इंग्रजांनी ताब्यात घेतले. विजयदुर्गची गोदी ताब्यात घेतली. विजयदुर्गच्या गोदीमध्ये असलेल्या मराठ्यांचे जे नौका आहेत त्या जाळून टाकल्या अक्षरशः. 1756ची लढाई आहे. शिवाजी महाराजांनी वयाच्या 27व्या वर्षी 1657ला हे सगळं आरमार उभं केलं आणि ते 100 वर्ष पूर्ण व्हायच्या आत 1756ला हे सगळं जाळण्यात आलं. हो, विजयदुर्गच्या गोदीमध्येच. आणि सगळे ते बघताय. फार मोठा जे काय आरमाराची आपली परंपरा होती ती सगळी परंपरा सगळ्या आपल्या मधल्याच हेवे दाव्यांमुळं भांडणामुळं ही सगळी संपुष्टात आली. खरं वेगळ्या पद्धतीने तुळाजी आंग्र्यांना समजावता आलं असतं पण ते न समजावल्यामुळं आणि नंतरच्या काळामध्ये जी कारकीर्द 14 वर्षाची आहे तुळाजी आंग्र्यांची, तुळाजी आंग्र्यांना या सगळ्यांनी हायड्रा म्हणून संबोधलंय. हायड्रा म्हणजे काय की चीनचा कसा ड्रॅगन आहे आग उगतो तसा हा हायड्रा नावाचा प्राणी आहे. तो समुद्रात राहतो आणि तो जहाज बुडवतो आणि ती उपमा या तुळाजी आंग्र्यांना दिली. हा आमचे जहाज बुडवतो हा हायड्रा आहे. म्हणजे इतकी उदाहरणं आहेत त्याची, देता येईल एवढी उदाहरणं कमी आहे. ही 14 वर्षाची त्याची कारकीर्द आहे. त्या 14 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सळोकी पळो करून सोडल्या सगळ्यांना. आणि तो नंतर पेशव्यांच्या कैदेमध्ये 30 वर्ष आहे. 1786ला साताऱ्यामध्ये वंदन नावाचा किल्ला आहे तिथे ते गेले. 30 वर्षाची कारकीर्द जर ती समुद्रावरती गेली असती त्यांची तर आज काय झालं असतं. पण काय आपल्यामधलेच हे हेवे दावे भांडणं आणि या सगळ्याचा फायदा या ब्रिटिशांनी घेतला. कारण 1756ची ही लढाई आहे. मराठा आरमाराचं जे काय प्राबल्य होतं ते सगळं संपुष्टात आलं. प्लासीची लढाई 1757ची, तर ती लढाई जिंकण्यासाठी इंग्रजांची फार मोठी सेना मुंबईवरून सगळी सेना कलकत्त्याला गेली. मराठी जर असते प्रबळ तर मला नाही वाटत त्यांची ताकद होती एवढी मोठी सेना घेऊन तिकडे जायची. बरोबर. मराठीच नसल्यामुळे त्यांना आरमारावरती शत्रूच राहिला नाही. आरमाराच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी इथं पाया घातला, भिंत उभी केली कान्होजी आंग्रेंनी आणि कळस चढवायचं काम ह्या संभाजी आंग्रे तुळाजी आंग्रेंनी केलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण जी काय दहशत या आपल्याकडं संताजी धनाजींनी केली तीच पराक्रम आणि तोच सगळा शौर्य दरारा हा सगळा दरारा समुद्रावरती या संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रेंनी केला बरं. संताजीचे घोडे पण मोगलांना दिसायचे आणि ते सातवायचे त्यांना. मग तसंच हे तुळाजी आणि संभाजी आंग्रे देखील समुद्रामध्ये दिसायचे त्यांना. कारण इतके त्यांनी ते सगळे डॉक्युमेंट्स आंग्रे द पायरेट्स इतके त्या विजयदुर्गच्या लढाईचे इतके स्केचेस त्यांनी करून ठेवले. या लढाईचे ड्रॉइंग्स पेंटिंग्स मोठ्या प्रमाणावरती गेले. तुळाजी आंग्रे गेले असं तुम्ही आता म्हणालात, तर मग तुळाजी आंग्रेंच्या नंतर नेमकं आरमाराचं काय झालं? आरमार जळालं खूप मोठ्या प्रमाणावरती. नौदल आपल्या नौका फार मोठ्या ह्या जरी आगीत भस्मसात झाल्या, आपलं जे काय आरमार होतं तर ते 2 सुभ्यामध्ये डिवाइड झाल्यानंतरच आपली ताकद कमी झाली. त्यांच्यामध्ये भांडणं झाल्यामुळेच ती सगळी ताकद खरं कमी झालेली होती आणि त्याला मोठा परिणाम झाला की बाबा ही आग लागली फार मोठी. पण तरी संपलेलं नाहीये. कारण तुळाजी आंग्रेंकडे जे रुद्राची धुळप म्हणून होते त्या रुद्राची धुळपांनी पेशव्यांनी नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्या हाताखाली मोठं आरमार अजून नाव्याने उभं केलं. त्यांना सगळे आरमाराचे सूत्र त्यांना दिले आणि धुळपांनी देखील जवळपास 25-30 वर्ष फार मोठं काम केलं. पेशव्यांनी देखील स्वतःचा आरमार नव्याने उभं केलेलं होतं. पण आरमार एक जसं वाक्य आहे आज्ञापत्रामध्ये, आरमार एक स्वतंत्र राज्यांगच आहे. तो एक वेगळा भागच आहे. आणि पेशव्यांना नानासाहेब पेशव्यांनी ह्या सगळ्या पेशव्यांना फार मोठे शत्रू होते जमिनीवरती. मोगलच होते, फार मोठे शत्रू होते. त्यांना फार मोठं क्षेत्र काबीज करायचं होतं.
फार व्याप होते. त्यामुळं समुद्रावरती तसं प्रामुख्याने हे सगळं वेगळं क्षेत्र असल्यामुळे त्यांना तिथलं कोणतरी काम करणार हवं होतं, जे त्यांना रुद्राजी धुळपांच्या नेतृत्वाखाली असं साधारण दिसलं. मग धुळपांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या आरमाराची उभारणी झाली. फक्त धुळपांचंच नाही तर गायकवाडांचं आरमार होतं आपल्याकडं, विचारे होते, जावकर होते. खूप लोकांनी छोट्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आरमार उभं केलं, ते थोडंफार तग धरलं. आंग्रेंचं आरमार जरी संपलं असं म्हटलेलं असेल तरी महानाजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली एक आरमार होतंच. फक्त तुळाजी आंग्रेंच्या नेतृत्वाखालचं जे आरमार आहे ते जप्त केलेलं होतं. पण जो कुलाब्याचा जो किल्ला, अलिबागचा किल्ला, तर तो शेवटपर्यंत होता. अगदी ब्रिटिशांच्या वेळी आंग्रेंचं जे आरमार आहे, आंग्रेंचं जे नौदल आहे, संस्थान आहे, तर ते ब्रिटिशांनी खालचं केलेलं आहे. तोपर्यंत हे सगळं धुळपांचं आणि आंग्रेंचं आरमार हे होतच. थोड्या बहुत प्रमाणामध्ये त्यांचं काही ना काहीतरी कारकीर्दही सुरूच होती. आणि त्यांनी देखील, धुळपांनी देखील फार मोठा पराक्रम केलेला आहे. आपण जर विजयदुर्गला गेलो तर विजयदुर्गचे तिथं अलीकडे रामेश्वराचं मंदिर आहे. तिथे रामेश्वराच्या मंदिराच्या शेजारी संभाजी आंग्रेंची समाधी आहे. पण त्या मंदिराला जाण्यासाठी एक मध्ये चौकोन आहे, तिथं चौकोनामध्ये फार मोठा एक खांब उभा केलेला आहे. तर तो खांब आहे ढोलकाठी, म्हणजे ती जहाजासाठी जी मध्ये बांबू असतो उभा आणि त्याच्या बाजून ती शिडा असतं लावलेलं. तर ती ढोलकाठी धुळपांनी जप्त केलेली या सगळ्या युरोपियनांची, ती तिथे आणलेली. रामेश्वर मंदिरामध्ये एक घंटा आहे, ती घंटा पोर्तुगीजांची आपण जप्त केलेली, ती जमा करून आणलेली आहे. असे देखील काही या सगळ्या त्यानंतरच झालेले आहेत ना, म्हणजे तुळाजी आंग्रेंच्या नंतरच्या काळामधलेच हे सगळं आहे. मराठ्यांच्या आरमाराच्या दृष्टीनं आणखीन काही अशा आगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत का, काय सांगाल? मराठीच आगळे वेगळे आहेत अर्थातच. ते मराठी आगळे वेगळे आहेत आणि मराठ्यांचा आरमार सुद्धा आगळं वेगळं. तर मराठींचे आरमार सगळं पाहिल्यानंतर मला एक गोष्ट खरं खूप वेगळी वाटली, की ज्या मला सांगायला आवडेल. खरं विजयदुर्गच्या जवळ असलेली जी भिंत आहे त्याचा उल्लेख बऱ्याचदा येतो. पण विजयदुर्गच्या आतमध्ये भर समुद्रामध्ये एक टापू असा आहे की तो जो टापू आहे तर तो तसा समुद्रापासून फार खाली नाहीये. म्हणजे काय की समुद्र जर आपण लांबून पाहिला तर तो सरळ वाटतो, हे का नाही. तर त्यामुळं आपल्याला असं वाटतं की त्याचा तळ देखील सपाट असेल. पण समुद्राचा तळ, आपण काय होतं, समुद्र किनाऱ्यावरून समुद्र पाहतो, त्यामुळे आपल्याला तो तळ किती खाली आहे हे दिसत नाही. पण समुद्राचा तळ देखील खाली नसतो, एकसारखा नसतो, तो वर खाली असतो. भर समुद्रामध्ये जी परकीयांची, युरोपियनांची जहाज आहे तर ती ये जा करताना त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणजे ती भर समुद्रामध्ये कुठं थांबायला पाहिजे, तर त्या थांबण्यासाठी जागा पाहिजे, की जे जागा जे जंजिरी किल्ले असे आहेत, समुद्री किल्ले, तर ते काम करायचे. पण तरी देखील या सगळ्या भागामध्ये अजून भर समुद्रामध्ये काय असेल, तर त्याच्यासाठी या आंग्रेंच्या काळात हा प्रामुख्याने उल्लेख मिळतो की आंग्रेंची जे नौका आहे तर त्या भर समुद्रामध्ये एक सलग एका ठिकाणीच थांबायच्या उभ्या, असं काही कागदपत्रांमध्ये युरोपियनांचे मिळतं. तर भर समुद्रामध्ये नौका थांबू शकत नाही. त्याचं कारण काय की ते इकडे तिकडे जाते, वाऱ्याने ती हेलकावे खाती प्रचंड लाटा, ती एका लाटांमुळं ती एका ठिकाणी थांबण्यासाठी नांगर टाकायला लागतो. नांगर टाकला की ती एका जागी स्थिर राहते. पण भर समुद्रात नांगर कसा टाकणार, किती खाली नांगर जाणार. म्हणजे आपण ते कुठले समुद्री पिक्चर टायटॅनिक वगैरे पाहिले की आपल्याला लक्षात येते, ते जहाज थांबायचं असेल तर ते नांगर सोडलं जातं, मग ते नांगर खाली जातं, ते जमिनीत अडकले की मग ते जहाज तिथं थांबलं जातं, अशी ती पद्धत. मग आंग्रे काय करायचे की तिथे यायचे आणि तिथे ते नांगर टाकायचे उभे राहायचे. नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी, नंतरच्या सगळ्या आपण मरीन आर्किओलॉजीमध्ये समुद्राच्या खाली गेल्यावरती आपल्याला त्या भागाचा, टापूचा मॅपच लक्षात आला, प्रदेशच लक्षात आला, आणि तो भाग तसा समुद्रापासून वरती आहे थोडा. आणि म्हणजे मला असा प्रश्न पडतो की आंग्र्यांना काय पाणबुडे वगैरे त्यांच्याकडे होते काय, त्यांना समुद्राचा तळ कसा माहिती. खाली हा भाग आहे, तेवढाच भाग फक्त थोडासा कमी आहे आणि तिथे तो आपण नांगर टाकू शकतो आणि तिथे जहाज उभी राहू शकते, हे आंग्र्यांना माहिती होतं. आणि तिथे ते जहाज नांगर टाकून उभं करायचे आणि मग युरोपियनांच्या या सगळ्या जहाजांवरती लक्ष ठेवायचे की ज्यांनी कोणी आमचा परवाना घेतलेला नाही त्यांना ते जहाज जप्त करायले. नंतरच्या काळामध्ये त्या आंग्र्या बँकवरती प्रावळ जे असतात ते प्रावळ आलेत आणि त्या प्रावळाचा देखील फोटो वगैरे आला आणि त्या भागाला देखील आंग्र्या बँक म्हणूनच गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं. तो एक मला भाग फार महत्वाचा वाटतो की आंग्र्यांना हे पाणबुडे त्यांना माहिती कसे होते.
वा वा. तुम्ही गव्हर्नमेंटच्या त्या गोष्टीचा उल्लेख केलात तर मला असं वाटतं की अलीकडे भारतीय नौदलाच्या ध्वजावरती, गणवेशावरती आणि बॅचमध्ये सुद्धा शिवरायांच्या राजमुद्रेचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. याचं कारणच हे आहे की सागरी सत्ता जर आपल्या हातामध्ये असेल तरच आपण जगावरती नियंत्रण ठेवू शकतो. हा शिवरायांनी आरमाराच्या उभारणीतून फार मोठा आणि मौलिक संदेश दिला आणि त्याला सलाम करण्यासाठी भारतीय नौदलानं सुद्धा हे एक वेगळं समावेशन आपल्या या प्रतीकामध्ये केलेलं आहे. बरोबर. अनिकेत, आज तुम्ही इथं आलात आणि शिवरायांचे अज्ञात पैलू, माहीत नसलेले पैलू आणि काहीसे दुर्लक्षित अलक्षित राहिलेले पैलू या आरमाराच्या चौकटीमध्ये तुम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि बुक विश्वच्या सर्व दर्शकांना विनंती करतो की आपल्याला असेच उत्तमोत्तम विषय जर ऐकायचे असतील तर बुक विश्वच्या या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अनिकेत, पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.